ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी। आज या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, अर्जुन विषाद योग आणि आपण आत्ता पाहतो आहोत सांख्ययोग किंवा ज्ञानयोग। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची अवस्था पाहिली। अर्जुन गलितगात्र झालेला आहे आणि अर्जुनाने पुन्हा हातामध्ये धनुष्य घ्यावं आणि लढायला सुरुवात करावी, म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत। अर्जुन स्वतःचीच बाजू मांडतो आहे की भगवंता, मला असं वाटतं की हे युद्ध नाहीच, हे सगळे माझे आप्तेष्ट नातेवाईक आहेत, मग मी युद्ध यांच्यावर करायचं, या सगळ्यांना मारायचं, त्यांच्या प्रेताच्या पायऱ्या करून मग आसनावर बसायचं, त्यापेक्षा मला ते सिंहासनच नको, ते राज्यही नको, असे काही विचार अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेत। तेव्हा भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली। खरं तर ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की अत्यंत सोप्या भाषेमध्ये माऊलींनी सर्वसामान्य माणसांच्यासाठी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे। भगवद्गीतेवर अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले, परंतु माऊलींनी सांगितलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ हा अद्वितीय अशा प्रकारचा आहे। मला एक गोष्ट आठवते। एक राजा होता आणि अंबारीतून चाललेला आहे। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक रंगारी साड्यांना रंग देण्याचं काम करत होता आणि त्या साड्या अशा दोरीवर वाळत घातलेल्या होत्या। राजाने जेव्हा त्या साड्या पाहिल्या तेव्हा एका साडीकडं राजाचं मन आकर्षित झालं। मोतिया रंगाची साडी होती ती। राजाने नोकराला सांगितलं की तू जा आणि त्या रंगाऱ्याला सांग की राजाला ती मोतिया रंगाची साडी पाहिजे। नोकर रंगाऱ्याकडे गेला आणि त्याला सांगितलं की महाराजांनी ही मोतिया रंगाची साडी मागितली आहे। बराच वेळ झाला तरीसुद्धा तो नोकर येत नाही। असं पाहिल्यानंतर राजा स्वतः गेला आणि राजा रंगाऱ्याला विचारू लागला, ही साडी तू मला देऊन टाक, कारण ही साडी जर मी राणीला दिली तर राणी खूप खुश होईल, तेव्हा ही साडी तू मला दे। रंगारी नकार देत होता। राजा पुन्हा पुन्हा साडी मागत होता। एक राजा रंगाऱ्याजवळ साडी मागतोय आणि रंगारी नाही नाही म्हणतोय। राजा म्हणाला, मी वाटेल ती किंमत देतो, पण ही साडी मला तू दे। तरी रंगारी नाहीच म्हणत होता। सरते शेवटी राजा असं म्हणतो आहे, तू ही साडी देत नाहीस ना, तर अशाच प्रकारचा रंग असलेली दुसरी साडी मला रंगवून दे। त्यावेळेला रंगारायाने मोठं सुंदर उत्तर दिलं। तो म्हणाला, महाराज, माझ्या आयुष्यामध्ये मी अद्यापर्यंत अनेक साड्यांना रंग दिलेला आहे, परंतु या साडीला आलेला जो रंग आहे तो अजून एकदाही एकाही साडीला आलेला नाही। आणि याचं कारण असं की माझी मुलगी लग्न झाल्यानंतर पुन्हा तिच्या सासरी जाते आणि तिच्यासाठी रंगवलेली ही साडी आहे। माझ्या प्रेमाचा रंग त्या साडीमध्ये उतरलेला आहे आणि म्हणून असा रंग असलेली दुसरी साडी मला रंगवता येत नाही। दृष्टांत या ठिकाणी संपला। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की भगवद्गीतेवर अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले, परंतु ज्ञानेश्वरीसारखा ज्ञानेश्वरीच। आणि म्हणून माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन आणि संवादात्मक पद्धतीने हा ग्रंथ श्रोत्यांच्या समोर मांडलेला आहे। भगवंत जेव्हा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अरे सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामे हे कारुण्य तुझे, म्हणजे अरे उठ, धनुष्यबाण घे। या युद्धाच्या वेळेला अशा प्रकारचं
कारुण्य मनामध्ये येताच कामा नये. युद्धाला सुरुवात झाली आहे आणि तू युद्धच नको म्हणतो आहे. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास तुम्ही काढलात. या कौरवांनी तुम्हाला लहानपणापासून थोडा त्रास दिला आहे का? आणि जेव्हा अज्ञातवासात असताना कितीतरी प्रकारची दुःख तुम्ही त्या ठिकाणी सहन केलीत आणि त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी अनेक शस्त्रांना आणि अनेक अस्त्रांना तुम्ही जन्म दिलात. एवढा पराक्रमी तू आहेस आणि आता मात्र तुझ्या मनामध्ये असं कारुण्य निर्माण झालं आहे. उठ, धनुष्य घे आणि लढायला सुरुवात कर. जय होईल किंवा पराजय होईल याची तू चिंता करू नकोस. आणि तुझा विचार असा आहे का की तू या लोकांना मारणार आहे आणि हे सगळे लोक मारणारे आहेत? अरे, तू या लोकांना मारणारा कोण? त्यांना मारण्याची व्यवस्था मी अगोदरच करून ठेवलेली आहे. तू फक्त तुझं काम कर. तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाने क्षत्रियाचं कर्म करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. मामनुस्मर युद्धस्य, माझं स्मरण कर आणि खुशाल तू युद्धाला तयार हो. अनेक प्रकारचे युक्तिवाद करून भगवान कृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन सांगतायत. तू आधीच काय नेणसी की हे गोत्रज नोळखीसी, वायाची काय करीसी अतिशो आता. अरे, तुला काय आत्ताच हे नातेवाईक तुला दिसतात का? याच्या अगोदर तुझे नातेवाईक नव्हते का? यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तर तुम्ही कितीतरी प्रयत्न केलेले आहेत आणि आता युद्धाचा प्रसंग आला आहे, वेळ आली आहे. खरं सांगू का, ही अवस्था कशी आहे? मुलामुलींचं जेव्हा लग्न होतं ना, त्यावेळेला मुलगा मुलीला पाहायला जातो, मुलगी पसंत होते, लग्न ठरतं, पत्रिका छापल्या जातात, निमंत्रणं दिली जातात, सगळे लोक लग्न समारंभाच्या निमित्ताने एकत्र येतात, पाहुणे रावळे सगळे एकत्र आलेले असतात. लग्नाला सुरुवात होणार आहे, भटजींनी अंतरपाटमध्ये धरलेलं आहे आणि आता शुभमंगल सावधान अशा प्रकारचं म्हटलं जाणार आहे. आणि त्याच वेळेला नवरा मुलगा म्हणतो मला लग्नच करायचं नाही. अशी ही अवस्था आहे. अर्जुनाचं नेमकं असंच घडलं आहे की युद्धाच्या वेळेला अर्जुन असं म्हणतो आहे की मला हे युद्धच नको. तेव्हा अर्जुनाच्या मनातला संभ्रम दूर होण्यासाठी भगवंतानी हा उपदेश केलेला आहे. मोहो धरी येला ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतर येईल ऐहिकेसी. अरे, तू एवढा मोठा पराक्रमी आहेस आणि जर तू युद्धातून पळून चाललास तर तुझी असलेली प्रतिष्ठासुद्धा निघून जाईल. तुवा निवांत कवचाचा टाहो फोडिला, अशा प्रकारचं तू पराक्रमी आहेस. युद्धामध्ये प्रत्यक्ष शंकराला जिंकलंस असा तू पराक्रमी आहेस आणि तूच जर युद्धातून पळून चाललास तर तुझे भाऊ तुला म्हणतील अर्जुन फार भ्याड आहे, भेकड आहे, घाबरला आणि युद्धातून पळून चालला. असा प्राथमिक स्वरूपात अनेक उपदेश अर्जुनामधलं स्वत्व जागृत करण्यासाठी भगवंत अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनातला संभ्रम काही दूर होत नाही. पुन्हा अर्जुन म्हणतो, देवा, हे एतुलेवरी बोलावे न लगे अवधरी, आधी तूच विचारू संग्रामो हा. देवा, एवढं काही सांगण्याची आवश्यकता नाही बरं का. तूच खरं सांग बरं, हे काय युद्ध आहे का? हा काही संग्राम आहे का? अरे, आम्ही सगळे एकमेकाचे नातेवाईक आहोत. तैसे गोत्र गुरु आमुसे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचार्याचे वर्तते असे. म्हणजे हे तर सगळे आम्ही नातेवाईक आहोत, हे गुरु आहेत, हे बंधू आहेत. आणि मग खरं सांग बरं, हे काय युद्ध आहे का? माझे द्रोणाचार्य गुरु या ठिकाणी माझ्यासमोर आहेत. त्यांनी मला धनुर्विद्या शिकवलेली आहे. मज पार्थू द्रोणाचा केला, मी पार्थू द्रोणाचा केला. येणे धनुर्वेद्यू मज दिदला, तेणे उपकारे काय अभ्राईला वधितया ते. आणि मग इतका का मी कृतज्ञ आहे की ज्याने मला धनुर्विद्या शिकवली त्याचाच मी वध करायचा, हे मात्र मला शक्य नाही. जेथीची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मागे व्यभिचारू, तरी काय हे भस्मासुरू. अर्जुन म्हणे, माऊलीने काही सुंदर उपमा दिली. माऊली असं म्हणतात, देवा, मी काही भस्मासूर आहे का की ज्यांनी मला शिकवलं त्यांच्याच विरुद्ध मी उठायचं आणि त्यांना मारायचं? हे काही मला पटत नाही. आणि देवा,
हा द्रोणाचार्य माझे गुरु एवढे धीरगंभीर आहेत. समुद्र देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही हाच देखिजे, परी शोभू मनी नेणिजे द्रोणाचे ये. म्हणजे कधीही द्रोणाच्या ठिकाणी मला राग दिसलाच नाही. आपण म्हणतो समुद्र फार गंभीर आहे, पण समुद्रापेक्षाही गंभीरता जर कोणामध्ये असेल तर ती द्रोणाचार्यांच्यामध्ये आहे. आणि हा कारुण्याचा आदी सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे हा सगळ्या गुणांचा निधी आहे, विद्येचा सागर आहे. आणि अशा प्रकारच्या गुरूंच्या विरुद्ध लढाई करणं हे मात्र माझं मन धजत नाही. हे नेणे माने दुर्धरू, जे याही हुनी भोग सदरू, ते असतो येथवरी भिक्षा मागता. अर्जुन बोलता बोलता तर इतक्या खालच्या पातळीवर गेलेला आहे की अर्जुन म्हणतो या लोकांना मारण्याच्या ऐवजी भिक्षापात्र घेतलेलं काय वाईट आहे. भिक्षेची झोळी मी घेईल, भिक्षा मागेन, पण हे युद्ध मात्र मला नको. ऐसे अर्जुन ते अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. देवा तू मला किती जरी सांगितलं ना तर माझं मन काय तयार होत नाही. मला हे युद्ध नकोच वाटतंय. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मीच विचारून बोलिलो येथे, तरी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. मी तर संभ्रमात आहे. तेव्हा माझं मन काय आहे, माझं मन काय सांगतं आहे हे देवा मी तुम्हाला सांगितलं आहे. परंतु आता मी नेमकं काय करावं हे तुम्हीच सांगा बरं. ऐसे देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हिच आपुले तेही नेणे. तेव्हा देवा तूच सांग यामध्ये योग्य काय आहे किंवा अयोग्य काय आहे तू सांग. तू आमचा गुरु आहेस, तू आमचा बंधू आहेस, तू आमचा पिता आहेस. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची माता रक्षिता आपदी आमुचे. तेव्हा तूच गुरु बंधू सगळं काही तूच आहेस देवा. तेव्हा तूच मला हे सगळं योग्य मार्ग याच्यामधून सांग. तरी उचित काय आम्हा, जे बेबिचारेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. तेव्हा याच्यातलं जे काही उचित आहे, याच्यामध्ये जे काही योग्य आहे, हे पुरुषोत्तमा, हे देवा, हे तू मला सांग. आणि मग पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र सुंदर ओव्या लिहिल्यात की माऊली असं म्हणतात की अर्जुन जो बोलतो आहे त्याचं वर्णन करताना अर्जुनासाठी माऊलींनी फाल्गुन शब्द वापरलेला आहे. मग देखा ते तर फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनी, जैसा घनपटळी भानू आच्छादिजे. माऊलींनी काही सुंदर शब्द वापरले अर्जुनासाठी. अर्जुनाची जी काही अनेक नावं आहेत त्यामध्ये फाल्गुन हे अर्जुनाचं नाव आहे. कारण आपल्याकडे माहीत आहे तुम्हाला सर्वांना की जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यामध्ये शेवटचा महिना फाल्गुन महिना असतो. आणि फाल्गुन महिन्यामध्ये एक सण असतो. पौर्णिमेला आपण एक सण साजरा करतो आणि तो हुताशनी पौर्णिमा. आणि या दिवशी सगळेजण कोणत्या पद्धतीने ओरडत असतात, म्हणजे थोडक्यात म्हणजे बोंबा मारणे. तसं अर्जुनाला माऊलींनी फाल्गुन हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अर्जुना तू निष्कारण अशा प्रकारचा आरडाओरडा करतो आहेस, हे काही मला पटत नाही. आणि मग ज्याप्रमाणे एखाद्या नागाने दंश करावा आणि विष उतरवण्यासाठी गारुडी पुढे यावा आणि त्या गारुड्याने संपूर्ण विष उतरून टाकावं, त्या पद्धतीने भगवंत अर्जुनासाठी धावून आलेत. हे जाणून ऐसी प्रौढी, जे दृष्टीसेवेची विष फिवडी, ते तो धावया श्रीहरी गारुडी पातला तेथे. भगवंत गारुड्याप्रमाणे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता ते अर्जुनाला या ठिकाणी उपदेश करतायत. अर्जुनाला उपदेश करताना हा घडलेला प्रसंग संजय सगळं बघतो आहे. आणि संजय पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की मोहग्रस्त झालेला अर्जुन आणि त्याचा मोह दूर करण्यासाठी भगवंतांनी सांगितलं हे ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं सांगू का, तुमच्या माझ्या आपल्या सर्वाचं दुःखांचं कारण जर कोणतं असेल ना तर ते म्हणजे मोह आहे. अर्जुनाला भगवंतांनी ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, राजविद्या राजगुह्ययोग सांगितला. आणि हे सगळं सांगितल्यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला जेवढं काही सांगायचं ना ते सगळं मी तुला सांगितलं. आता युद्ध करायचे किंवा नाही हे तू ठरव. आणि म्हणून भगवद्गीतेच्या शेवटी एक श्लोक आला. अर्जुन असं म्हणतो आहे, नष्टो मोहहा स्मृतिर्लब्धहा
हे भगवंता, तुझ्या सांगण्यामुळं माझा मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आता तव प्रसादान्मया अच्युत, हे अच्युता, तुझ्या प्रसादामुळं माझा मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आता करिष्ये वचनं तव, तू जसं सांगशील तसं मी करायला तयार आहे. अर्जुनाने हातात धनुष्य घेतलं आणि लढायला सुरुवात केली. हा जो महत्त्वाचा भाग आहे, मोहग्रस्त अवस्था जी आहे ही आजही तुमची, माझी, आपली सर्वांची आहे. भगवंताने आपल्यासमोर जीवन जगत असताना अनेक प्रकारचे पर्याय ठेवलेले आहेत. यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे आपण आपल्या सत्सद बुद्धीने पाहायचं आहे. भगवंताने दुसऱ्याच अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगायला सुरुवात केली. पुढच्या भागामध्ये आपण त्याचं चिंतन ऐकूया. आपण आता याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.